महायुती सरकारला सत्तेचा माज आलाय अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली आहे। तर अजित पवारांची शिस्त गेली कुठे असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उपस्थित केलाय। चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे। सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी। आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात। मन वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी भूमिका यांची यातून दिसते आहे। हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना, मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते। हे काय आहे, एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे, शिस्त कोणासाठी आहे, आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं। तुम्ही अर्थमंत्री आहात, हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।